मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्याला गळती लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी भ्रष्टाचाराचा आरोपही केलाय, तर भाजपने आदित्य ठाकरेंवरच ठेकेदारीमध्ये गोलमाल केल्याचा पलटवार केलाय। सविस्तर पाहूया। मोठा गाजावाजा करत शुभारंभ केलेल्या कोस्टल रोडला एका महिन्यातच गळती लागली आहे। हजारो कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या कोस्टल रोडला गळती लागल्यानं त्याच्या कामाच्या दर्जासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी सरकारवर टीकास्त्र सोडलंय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील कोस्टल रोडच्या गळतीवरून सरकारवर टीका केली आहे। याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या आणि खरंच जर ते धोकादायक असेल तर लोकांचे जीव तुम्ही धोक्यात घालू नका। तर जर तो रस्ता खराब असेल किंवा निकृष्ट दर्जाचा असेल तर तो कोस्टल रोड सध्याच्या काळी तरी बंद करावा। त्याचं जे काम करायचं आहे ते केल्याशिवाय घाईघाईने आणि मायलेज मिळवण्यासाठी तो परत त्याचं उद्घाटन करू नका। कोस्टल रोडच्या गळती सुरू झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने दौरा केला। संबंधित गळती दुरुस्त करण्याच्या संबंधित यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी सूचनाही केल्या। महापालिका अधिकारी काल अमित सैनी स्वतः गेले होते, LNT ची टीम गेली होती। आता देखील सगळे एक्सपर्ट जे आहेत, टेक्निकल एक्सपर्ट ते त्या ठिकाणी आहेत आणि यातून त्यामध्ये जी दुरुस्ती करायची आहे, जी परमनंट दुरुस्ती असली पाहिजे, टेम्पररी असता कामा नये, अशा सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत। आदित्य ठाकरे यांनी सत्ता आल्यावर संबंधित कामाची नव्यानं चौकशी करणार असल्याचं सांगितलं होतं। आदित्य ठाकरेंच्या या दाव्याचा त्यांनी खास शैलीत समाचार घेतलाय। कौन सी सरकार बदलेगी? सरकार बदलेगी और वो सरकार में आएंगे तो पूरे मामले की जांच करेंगे। आएंगे? अच्छा, वो शेख चिल्ली वाली बात है, ये तो बाद में गया ना। भाजपनं देखील या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे। यासारख्या परदेशवाऱ्या करणाऱ्या आदित्य ठाकरेंना मुंबईशी देणेघेणं नसल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केलाय। शिवाय कोस्टल रोडच्या कंत्राटात आदित्य ठाकरेंचीच भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही शेलारांनी केलाय। ते लंडनच्या कुठल्या कोस्टल रोडवर थंड हवा खात, पॉपकॉर्न खात बोलतायत का मुंबईकरांच्या प्रश्नावर मुंबईत येऊन बोलतायत, कोस्टल रोडवर येऊन बोलतायत? ज्यांना मुंबईकरांच्या विषयाशी लेणं देणं नाही, सुट्टीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांप्रमाणे जे येतात त्यात प्रथम नाव आदित्य ठाकरेंचं आहे आणि मग वेळ मिळाला की थंड प्रदेशात पळतात आणि म्हणून त्यांनी उंटावरनं शेळ्या हाकू नये। कोस्टल रोड सारख्या प्रकल्पाचं बांधकाम काही दशकं सुस्थितीत राहणं अपेक्षित असतं, पण या बांधकामात अवघ्या 2 ते 3 महिन्यातच त्रुटी दिसू लागल्यानं प्रकल्पामध्ये भ्रष्टाचार झाल्याची मुंबईकरांच्या मनात शंका निर्माण झाली आहे। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।